नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची। तर आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत। ती बनवणार आहोत ह्या मेथीच्या भाजीपासून। तर ही मेथीची भाजी मी इथं स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे, बारीक चिरून घेतली आहे। तर आपण आता पुढची प्रोसेस करूया। मी इथं एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये ही मेथीची भाजी टाकून घेऊ। आता यामध्ये मी ही मुगाची डाळ अर्धी वाटी, एक वाटी मेथीची भाजी आणि अर्धी वाटी मुगाची डाळ 10 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवली होती आणि ती बारीक करून घेतली आहे। आता यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेऊ। आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ। लाल तिखट, हळद, धने पावडर, ओवा, आणि चवीनुसार मीठ। आता या मिश्रणाचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला। बघा इथं मी या मिश्रणाचा घट्ट गोळा बनवून घेतला आहे। आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊ। बघा मी एवढा असा गोळा घेतला आहे। आपण नेहमी बनवतो तशी याची पुरी लाटून घ्यायची। अशा प्रकारे आपण अशा पुऱ्या लाटून घेऊ सर्व। बघा आपल्या मेथीच्या सर्व पुऱ्या लाटून तयार आहेत। आता आपण याला तळून घेऊ। आपल्या पुऱ्या तळण्यासाठी मी इथं तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल गरम झालं। आता आपण आपल्या पुऱ्या तळून घेऊ। या पुऱ्या अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत आपल्याला। बघा पुरीला किती छान कलर आला आहे। हे पुरी तळून झाली। अशाच प्रकारे बाकी सर्व राहिलेल्या पुऱ्या आपण तळून घेऊ। बघा तयार आहेत आपल्या मेथीच्या पुऱ्या। तुम्ही अशा पुऱ्या नक्की करून बघा। मुलांना मेथीची भाजी आवडत नाहीये, त्यामुळे ही रेसिपी नक्की करून बघा। तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता। खूप हेल्दी आहे, थंडी स्पेशल मेथीच्या पुऱ्या। आणि तुम्ही या पुऱ्या दह्यासोबत पण खाऊ शकता आणि सॉससोबत पण खाऊ शकता। सकाळचा नाश्ता म्हणून पण खूप हेल्दी आहे। या पुऱ्या खूप क्रिस्पी लागतात, तुम्ही बघू शकता। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।